जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून मी मागणी करत आहे सावर्णे बस स्टॉप बांधण्याकरिता। मी एक खासदार साहेबांना अर्ज दिलेला दिनांक 4/5/2021 माननीय श्री कपिल पाटील साहेब, लोकसभा खासदार भिवंडी यांना मी एक अर्ज दिलेला। त्या अर्जात मी नमूद केलता की बस स्टॉप बांधण्याबाबत त्यांच्याकडे मी अर्ज आहे। हा अर्ज दिल्याच्या नंतर मी त्यांना 8 दिवसांनी परत भेटायला गेलो। त्याच्यानंतर मी त्यांच्याशी 5 मिनिट बोललो। त्यांनी हा अर्ज वाचल्याच्या नंतर ते बोललं का ठीक आहे, 8 दिवसांनी परत ये आणि आपण हे करून घेऊया। त्याच्यानंतर मी 8 दिवसांनी परत गेलो। मला वाटतंय वार होता बुधवार। 8 दिवसाच्या नंतर गेल्या असताना त्यांचे पीए राम माळी यांनी माझ्याकडे असलेली कॉपी कशासाठी आलाय काय आलाय त्याने ती वाचल्याच्या नंतर राम माळी असे बोलतात की साहेबांना तू भेटू शकत नाही असो, आणि त्यांना हे पेपर दाखवल्याच्या नंतर असे बोलतात की आमच्याकडे निधी नाही किंवा उपलब्ध नाही। असो, येणारा निधी केंद्र सरकारकडून येणारा निधी कुठे जातो? लोकांची कामं तर करण्यासाठी हा निधी केंद्र सरकारने दिलेला असतो। मग यांच्याकडे निधी का नाही? त्याच्यानंतर मुरबाडचे आमदार माननीय श्री किसनजी कथोरे साहेब यांना सेम अर्ज मी केलेला 25/8/2022। त्याच्यातही उल्लेख तेच मी केलेला सावर्णे बस स्टॉप बांधण्याबाबत। त्यांनाही अर्ज देऊन 3-4 महिने झाले, परंतु कुठलाही याच्यावरती विचार न करता किंवा त्या अर्जाची दखल न घेता तो अर्ज परत रिटर्न मी आणला आहे आणि खासदार साहेबांना पण दिलेला अर्ज मी परत आणला आहे। कामच करायची नाही त्यांना। परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। दुसरी गोष्ट, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आदिवासींसाठी काय केले? ना आदिवासींसाठी कुठल्या सुविधा दिल्या, ना कुठला काही दिला। फक्त मंत्रीपद आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित।